उपस्थित मी सर्वांना जय भीम करतो. मला या कार्यक्रमाच्या शेडकेसाहेब गेवंदेसाहेब अध्यक्ष बनवलं. मी काय विचारवंत नाही आणि मी कधी काही भाषण कधी कुठं देत नाही. मला भाषण देता येते, पण मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी एक छोटीशी कहाणी तुम्हाला सांगतो की मी 30 वर्षापासून या इलेक्ट्रॉनिक मीडिया या क्षेत्रात आहे. आणि सर आम्ही सर्व झोपडपट्टीतले लोक. नागपूरची एक झोपडपट्टी आहे, त्याला इमामवाडा रामबाग म्हणून म्हणतात. आजी तिथंच जन्म झाला माझा. आणि त्याच आजी म्हणजे आजच्या या काळातसुद्धा रात्रीच्या 10 वाजताच्या नंतर त्या झोपडपट्टीमध्ये, आपलीच वस्ती आहे, सर्व आपले बुद्धिस्ट लोक, आपले जयभीमवाले लोक आहेत, त्या वस्तीत आजी कोणी जात नाही. मी 1997ला एका इन केबल नेटवर्क नावाचं सर हे जेव्हा मीडिया सुरू झालं तर तेव्हा मी तिथे कॅमेरामॅन म्हणून मी जॉब करत होतो. आणि फार मोठी कंपनी होती हिंदुजाची. मी फक्त तिथे एक साधा 2000 रुपये पगारावाला मी कॅमेरामॅन म्हणून तिथे होतो. तर त्या पिरियडमध्ये तुम्हाला माहीत असेल संस्कार चॅनल सुरू झाला, आस्था चॅनल सुरू झाला. तर ते संस्कार आणि आस्था चॅनलचे लोक सर आमच्या ऑफिसला येत होता, त्या इन केबल नेटवर्कच्या नागपूरच्या ऑफिसला येत होता. आणि त्याच्यावरती ते सर्व तुम्हाला माहीत असेल ते प्रवचन, रामाचे प्रवचन हे सर्व सुरू होतं. त्या काळामध्ये मला असं वाटलं की आपलं एखादी बाबासाहेबाचं, बुद्धाचं एखादी TV चॅनल असावं, असं त्या पिरियडला मला वाटलं. मी सर शेडकेसाहेब, मी त्या पिरियडमध्ये मी फक्त कॅमेरामॅन होतो, पण मी स्वतःला, मला चांगला वेळ मिळाला. मी स्वतःला एक चांगला टेक्निशियन, एक चांगला ऑडिओ रेकॉर्डिस्ट, एक चांगला व्हिडिओ एडिटर मी स्वतःला डेव्हलप केलं. आणि टेक्निकल नॉलेज पूर्ण मी घेतलं तिथे. मलाही असं वाटलं की चॅनल उघडावं. त्या पिरियडमध्ये 2003-04च्या दरम्यान माझी भेट भैयाजी खरकरसोबत झाली. मी भैयाजींना म्हटलं, जसं संस्कार चॅनल आणि आस्था चॅनल आहे तसं एखादी चॅनल आपण उघडू शकतो. तर सर मी जवळपास या समाजातले गेवंदेसाहेब, गौरसाहेब, या समाजातले जेवढे काही श्रीमंत लोक आहेत, म्हणजे 2005 ते 2010पर्यंत आम्ही अशा सर्वांकडे गेलो की जे लोक 2-3 करोड रुपये TV चॅनल उघडायसाठी लावू शकतात. पण त्या पिरियडमध्ये कोणी विश्वास ठेवला नाही, कोणी मदत केली नाही. मग आता काय करायचं? तर मग भैयाजीच्या मदतीनं आम्ही 4-5 मित्रांनी भाऊ एक कॅमेरा जमवला, एकच कॅमेरा घेतला आणि एक लोकल चॅनल सुरू करायचं. लोकल केबलवर जे चॅनल चालतं ते चॅनल सुरू करायचं असं आम्ही ठरवलं. आणि पत्रिका छापल्या, 1000 पत्रिका छापल्या पवारसाहेब. आणि उद्घाटन ठेवलं दीक्षाभूमीवरती. हे मी 2-3दा बोललो आहे, तुम्हाला स्टोरी माहीत असेल, तर सांगणं याच्यासाठी गरजेचं आहे. शेडकेसाहेब आहे, पवारसाहेब आहे, या लोकांना, बाकीच्या लोकांना माहीत पडलं पाहिजे की हे मधात चॅनल का बंद झालं होतं. आणि 1000 पत्रिका वाटल्या. आता कार्यक्रमाला आपण गेस्ट बोलवतो, तर आम्ही लोकशाहीर विठ्ठल उमप यांना बुद्ध भीम गीतांच्या कार्यक्रमासाठी भाऊ आम्ही दीक्षाभूमीवर बोलवलं. लोकशाहीर विठ्ठल उमप. आणि पत्रिका छापल्या फक्त 1000. आणि चॅनल माझं हे काही इतकं मोठं सॅटेलाईट चॅनल नव्हतं, हे लोकल केबल TVचं चॅनल होतं. मी तुम्हाला 2010ची गोष्ट सांगतो आहे. आणि संविधान दिवस होता. मग कार्यक्रम कधी घ्यायचा आहे तर संविधान दिनाच्या दिवशी घेऊ असं आमचं ठरलं. त्या दीक्षाभूमीवरती गेवंदेसाहेब 1 लाख लोक आले. पत्रिका वाटल्या 1000. लोक तिथं उपस्थित झाले 1 लाख. जसं महाराष्ट्राचे लोकशाहीर विठ्ठल उमपान स्टेजवरती आले, लोकांनी, आपल्या समाजाच्या लोकांनी त्यांना जयभीम म्हटलं, यांनी त्यांना जयभीम म्हटलं. उद्घाटन वगैरे काहीच नाही झालं लॉर्ड बुद्ध TVचं. आणि जसं त्यांनी जयभीम म्हटलं तिथंच त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचा मृत्यू दीक्षाभूमीवरती झाला, लॉर्ड बुद्ध TVच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये. आणि त्या पिरियडमध्ये तुम्हाला माहीत असेल भाऊ, तेव्हा ते स्टार न्यूज चॅनल होता, आजतक होतं, हे 2-3-4 चॅनल होते. तर या TV चॅनलवरती आपलं चॅनल लोकल चॅनल होतं, पण ते विठ्ठल उमपांचं निधन तिथे झाल्यामुळे ब्रेकिंग न्यूज पवारसाहेब TVवरती चाललं की लोकशाहीर विठ्ठल उमप, महाराष्ट्र के लोकशाहीर विठ्ठल उमप इनका लॉर्ड बुद्धा TV के कार्यक्रम में हुआ उद्घाटन. पूर्ण ब्रेकिंग न्यूज चाललं. त्यांचा मृत्यू झाला, पण लॉर्ड बुद्धा TV हे रातोरात पूर्ण भारतात पोचलं. आणि आमच्याकडे काहीच यंत्रणा नव्हती, पण चॅनल, आता आपल्या समाजाचे जे लोक आहेत, आंबेडकरी समाजाचे लोक, हे दिल्लीत पण आहेत, मुंबईत आहे, आणि यांचे सर्व रिश्तेदार नागपूरले आहे. ते कोणाला नाही कोणाला फोन करत होते, लॉर्ड बुद्ध TV तुम्हारे घर पे दिखता क्या? तर ते म्हणत होते हा, तो हमारे मुंबई में क्यों नहीं दिखता. त्यांचा मृत्यू झाला, पण चॅनल पूर्ण भारतात पोचलं. पण चॅनल फक्त नागपुरात दिसत होतं. मी 2010ला तुम्हाला सांगतो आहे, संविधान दिनाच्या दिवशी दीक्षाभूमीवर लॉर्ड बुद्ध TVचं उद्घाटन झालं. कसं बसं आम्ही त्यांची डेड बॉडी मुंबईला पोहोचवली. तेव्हा नितीन राऊत साहेब पालकमंत्री होते, त्यांनी चार्टर्ड प्लेन करून दिला आम्हाला, डेड बॉडी पोहोचवली. पण तो चॅनल आमचं सुरू झालं, केबलवरती दिसत होतं. आणि सर केबलवरती चॅनल दिसत असल्यामुळे लोकांचे फोन, आमच्यावरती प्रेशर की यार हमारे मुंबई में क्यों नहीं दिखता,
आमच्या अमरावतीला चॅनल काय नाही दिसत, चॅनल फक्त नागपुरात दिसत होता. त्या पिरियडमध्ये काही आपल्या समाजाच्या लोकांनी चॅनलला भरपूर मदत केली. आणि मग आता तो जो कार्यक्रम आमचा उरलेला होता, लोकशाहीर विठ्ठल मग परत पावले, पण तो कार्यक्रम उद्घाटनाचा झाला नव्हता. भाऊ त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर तो कार्यक्रम मी चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर केला. आणि बुद्ध जयंतीच्या दिवशी चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर तो कार्यक्रम पूर्ण केला. आणि तिथे साहेब आम्ही गौरसाहेब 50 रुपयाच्या तिकिटा, 100 रुपयाच्या तिकिटा, 500 रुपयाच्या तिकिटा अशा लोकांना म्हटलं की तुम्ही मदत करा लॉर्ड बुद्धा टी व्हीला. माझ्याकडे 2011च्या बुद्ध जयंतीला मी दरवेळेस सांगतो, चंद्रपूरच्या जनतेमुळे हे जे चॅनल आहे हे भारतात गेलं. माझ्याकडे सर फक्त 10 लाख रुपये जमा झाले शेडके साहेब. पण पुढच्या महिन्यात सेटेलाईटचा रेंट, तेव्हा सेटेलाईटचा रेंट 10 लाख रुपये होता एका महिन्याचा. पण पुढच्या महिन्यात 10 लाख कुठून द्यायचे काहीच माहीत नाही. दुसऱ्या दिवशी मी 10 लाख रुपये घेऊन दिल्लीला गेलो. तुम्हाला माहीत असेल न्यूज 24 चॅनलचे ते अनुराधा प्रसाद म्हणून फार मोठं नाव आहे इंडस्ट्रीमध्ये, तिच्याकडे ते गेलो, त्यांच्या कंपनीत गेलो, त्यांना 10 लाख रुपये दिले आणि लॉर्ड बुद्धा टी व्ही मी सेटेलाईटवर टाकला रेंटवर. आणि जसं सर पुढच्या महिन्यात मी त्याला 10 लाख कुठून देणार, माझ्याकडे काहीच त्याचं गणितच नव्हतं काही, कारण ते पैसे चंद्रपूरच्या लोकांनी दान म्हणून दिले होते. तर ते चॅनल जसं सेटेलाईटवर आलं तसं मी ते चॅनल बारामतीच्या लोकांनी, तेव्हा शरद पवार साहेबांच्या काही रिलेटिव्हचे टेबल होतं तिथे, तर सर ते आपले समाजाचे लोक जे बाबासाहेबांना मानतात ते लोक त्या केबलवाल्याच्या घरी गेले आणि त्याला धमकी दिली की तू संस्कार चॅनल, आस्था चॅनल दिखा रहा, अगर लॉर्ड बुद्धा टी व्ही नाही दिखा तर आम्ही तुझे केबल पाडू. तर सर ते ताबडतोब त्या एका महिन्याभराच्या आत हे लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल मुंबईपासून, पुण्यापासून हे अर्ध्या महाराष्ट्रात सुरू झालं. आणि मग लोकांनी दान दिलं, चॅनलला दान देत गेले, चॅनल चालत गेले. पण आम्हाला असं वाटलं की कधीपर्यंत आपण दानाच्या भरोश्यावर चॅनल. मग एक तुम्हाला माहीत असेल ते बुद्धनगरीचा एक प्रोजेक्ट आम्ही केला होता, जवळपास ते 60-70 एकरच्या वरती ते बुद्धनगरी आम्ही घेतली, प्लॉटचा बिझनेस केला. हे चॅनल वाढत गेलं, सेटेलाईटवर आलं, टाटा स्कायवर आलं, सर्वच याच्यावरती चॅनल आलं. पण चॅनलवरती काही कर्ज होतं मध्यंतरी, तुम्हाला माहीत असेल, तर ते कर्ज फार झालेलं होतं. आणि नंतर कोविड आलं 2019मध्ये. तर कोविड आल्यामुळे आम्ही पूर्णपणे तुटलो, चॅनल बंद झालं. 2 महिने आपलेच काही लोक होते, आपल्याच जवळचे लोक होते, आपल्याला दुसऱ्याची गरजच नाही कोणाची, दुश्मनांची. आपलेच लोक होते. आपल्या लोकांनी इतक्या खोट्या बातम्या व्हॉट्सअपवर आणि याच्यावर फेसबुकवर टाकल्या, हे चॅनल 250 करोड में इन्होंने बेच डाला, ये लोग भाग गए. पण 2010ला मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, 2010ला नागपूरचं जे लॉर्ड बुद्धा टी व्हीचं ऑफिस होतं तेच ऑफिस आजही आहे, मी तिथंच बसतो. तर मी त्यांना लोकांना म्हटलं, खूप लोकांचे फोन, इतक्या लोकांचे फोन आले की चॅनल बंद झालं. चॅनलवर रामायण दिसत होतं, पण ते रामायण दिसायचं कारण वेगळं होतं. ते काय लॉर्ड बुद्धा टी व्हीने रामायण नाही दाखवलं होतं, चॅनलच बंद झालं, सेटेलाईटवर नव्हतं. तुमच्या घरी काय दिसणार आहे, लॉर्ड बुद्धा टी व्ही सुरूच नव्हतं तेव्हा 2 वर्ष. मग आम्ही लोकांना समजवलं की यार कोविड जाऊ द्या, मी चॅनल सुरू करतो. कोविड गेला. कोविडनंतर लॉर्ड बुद्धा टी व्ही जसं अगोदर पूर्ण भारतात दिसत होतं तसं आपण चॅनल सुरू केलं. आणि आज शेडके साहेब हे लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल समाजाच्याच मदतीनं हे चॅनल आज जवळपास भारतातल्या 22 राज्यात दिसते आहे. याच्याशिवाय तुम्ही तुमचं हे लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल तुम्ही तुमच्या मोबाईलवर पाहू शकता, अँड्रॉइड टी व्हीवर पाहू शकता. हे चॅनल आज विदेशात सुद्धा हे चॅनल लॉर्ड बुद्धा टी व्ही दिसते. आणि मी आता माझ्या बाकीच्याही प्रतिनिधी लोकांना सांगितलं की आता कोणालाही दान घ्यायचं नाही, आपण हे चॅनल चालवू, पण दान कोणाला मागायचं नाही. शेडके साहेबसारखे लोक इथं बसलेले आहेत. शेडके साहेब कुठलाही कार्यक्रम आला तेव्हा जयश्रीताई पण त्या पिरियडमध्ये चॅनलला जाहिराती देऊन मदत करत होती, आताही मदत करतात. साहेबांची पिक्चर रिलीज झाली तेव्हा शेडके साहेबांनी चॅनलला मदत केली. त्यांच्या जाहिराती पण सुद्धा ॲग्रो टुरिझमच्या त्यांच्या त्या जाहिरातीसुद्धा टी व्हीवरती राहतात. आता विषय असा आहे की मी आज सकाळीच दिल्लीवरून आलो. तुम्हाला माहीत असेल महाबोधी महाविहारचा मोर्चा आहे 12 तारखेला. तर यांनी मला परमेश्वर गवई साहेब मला मुंबईला भेटायला, मी मुंबईला बसतो जास्त करून, ते गवई साहेब मला मुंबईला भेटायला आले. तर त्यांनी मला ॲक्च्युली यांच्यासोबत माझी भेट 1-1.5 वर्षाअगोदर बुलढाण्यात झाली होती. आणि ते इथे बुद्धकथा कार्यक्रम होता, तो लाईव्ह होता लॉर्ड बुद्धा टी व्हीवर. त्या कार्यक्रमासाठी मी आलो होतो तेव्हा गवई साहेबांची माझी भेट झाली. तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की समोर मला एक दैनिक पेपर सुरू करायचा आहे, थोडं एक न्यूज चॅनल करायचं आहे जय भीम इंडिया नावाचं, की आपल्या समाजाच्या ज्या वंचित शोषितांच्या ज्या बातम्या आहेत ते लोकांपर्यंत गेल्या पाहिजे. हे त्यांच्या लक्षात होतं. हे मला आता मुंबईला 2 महिन्या अगोदर भेटायला आलो. आताचीच गोष्ट आहे, 2 महिने झाले असतील. ते म्हणे की मी मदत करतो चॅनलला, मी ऑफिस टाकतो, मी त्यांना म्हटलं पहा मी तुम्ही ऑफिस टाकत असाल पण तुम्हाला कॅमेरा घ्यावा लागेल, 1.5-2 लाखाचा कॅमेरा मी घेतलाही त्यांनी कॅमेरा, आता यायचा आहे. आणि मग त्यांनी मी एकदा मध्यंतरी आलो होतो, त्यांच्यासोबत भेट घालून दिली. आपले सुरेश भाऊ दवरे साहेब त्यांच्यासोबत भेट घालून दिली. त्यांची तयारी झाली, त्यांनी ऑफिस टाकण्याचा इथे निर्णय घेतला.
आणि तारीख घेऊन घेतली. आता मला तेव्हा माहीत नव्हतं की 12 तारखेला मोर्चा, 22 तारखेला परत आम्ही लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून महाबोधी महाविहाराचा मोर्चा आम्ही बुद्धगयामध्ये करतो आहे. तर मी आज सकाळीच आलो आणि यांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आलो. हे ऑफिस टाकण्याचं कारण असं आहे की आपल्या समाजातल्या ज्या काही बातम्या आहेत, लवकरच लॉर्ड बुद्धा टी व्ही वर्षभरामध्ये एक दैनिक पेपर, जसा सम्राट पेपर मुंबईला आहे, चांगला पेपर आहे तो, त्यालाही मदत करा तुम्ही इकडे येत असेल तर. एक तसाच एक पेपर पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमधून सुरू करण्याची लॉर्ड बुद्धा टी व्हीची तयारी आहे. आपल्याकडे RNIचं रजिस्ट्रेशनसुद्धा आलं, क्रांतिकारी जय भीम नावाने ते रजिस्ट्रेशन आपल्याकडे आलं आहे. आणि वर्षभरामध्ये शेडके साहेब आम्ही तो दैनिक पेपर, पवार साहेब आम्ही तो सुरू करण्याच्या तयारीत आहोत. आणि एक न्यूज चॅनल जय भीम इंडिया नावाचं 24 अवर्स न्यूज चॅनल, ज्याच्यामध्ये फक्त आपल्या समाजाच्यावर जे अन्याय अत्याचार होतात अशा बातम्या आपण त्याच्यात दाखवू. दुसऱ्या समाजाच्याही बातम्या राहिल्या ज्या समाजाच्या उपयोगी असतील अशा बातम्या आपण त्याच्यात दाखवू. म्हणून मी यांना म्हटलं की तुम्ही ऑफिस टाकत असाल तर आता तुम्ही कॅमेरा घ्या इथे, मी तुम्हाला लाईव्हची व्यवस्था, लाईव्हची मशीन 5-7 लाखाची होते, मी ते मशीन तुम्हाला घेऊन देतो. म्हणजे इथल्या बातम्या त्याच दिवशी टी व्हीवर लागल्या पाहिजे, ताबडतोब लागल्या पाहिजे. साहेब मी तुम्हाला धन्यवाद देतो. कवरे साहेब, तुम्ही लोकांनी खैर आता ते ऑफिस बनायचं आहे, पण लवकरात लवकर तुम्ही ते ऑफिस बनवा आणि लवकर ते सुरू करा आणि डेली बातम्या तुमच्या इकडनं आल्या पाहिजे. आम्ही पूर्णपणे मदत करू. आम्ही संभाजीनगरलासुद्धा गजेंद्र गवई साहेबांच्या मदतीनं एक जवळपास 1300 स्क्वेअर फुटावरतीच आम्ही मोठा स्टुडिओ संभाजीनगरला आम्ही करतो आहे. आणि महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये अगोदर ऑफिस होतं, 2019च्या अगोदर आपलं सर्वच जिल्ह्यांमध्ये ऑफिस होतं, पण आता परत त्याला रिकन्स्ट्रक्ट करून आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये पेपर सुरू होण्याच्या अगोदर आमचे ऑफिसेस सुरू करण्याची आम्ही तयारीत आहोत. चॅनलला मी तुम्हाला म्हटलं की दान वगैरे आम्ही काही घेत नाही, पण कधी तुमच्या काही जाहिराती राहिला, तुमच्या मुलांच्या वाढदिवस राहिला, तसं जाहिराती देऊन चॅनलला मदत करा. टी व्ही चॅनल हे पूर्णपणे नंतर ते चॅनल जेव्हा सुरू केलं 2023मध्ये, माझा आहे ना मोठा ॲक्सिडेंट झाला समृद्धी मार्गावरती. तुम्हाला माहीत असेल, जवळपास 1-1.5 वर्ष माझ्या त्याच्यात गेला. त्या ॲक्सिडेंटमध्ये माझ्यासोबत जे काही लोक होते ते सर्व मरण पावले, समोरचेही मरण पावले. पण असं समजा माझ्या ते आपण खैर पुनर्जन्म तर मानत नाही, पण मी तिथून वापस आलो. मी पाहायला ते डेथ कशी झाली, काय झाली, म्हणजे 1.5 वर्ष मी बेडवरती होतो आणि मी एकटाच वाचलो त्या ॲक्सिडेंटमधून, बाकी सर्व मरण पावले. मेहकरला माझा ॲक्सिडेंट झाला मुंबईवरनं नागपूरला जाताना समृद्धी मार्गावर. तेव्हापासून मी विचार केला की हे चॅनल आता पूर्णपणे आपण लॉर्ड बुद्धा टी व्ही हे आंबेडकरी समाजाला, बहुजन समाजाला आपण डेडिकेटेड करू. कुठलाही आमचा आर्थिक यामागे काही सोर्स नाही आहे की या माध्यमातून आमचे घरं चालतील, हे चालतील. आमचे बाकीचे बिझनेस आहे ज्या माध्यमातून आम्ही करतो. पण गवई साहेब, दवरे साहेब, गौर साहेब मला यांनी सांगितलं ते बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनच्या माध्यमातून हे खूप काही कामं करत राहतात. मी म्हटलं तुमची संघटना आणि आमचा लॉर्ड बुद्धा टी व्ही हे सोबत मिळून काम करेल. बुलढाणा जिल्ह्यातल्या प्रत्येक तहसील तालुक्यामध्ये तुम्ही प्रतिनिधी टाका. आमचे हिवराडे काका इथं आहे, महेंद्र मेंढे इथे आहेत. या माध्यमातून इकडच्या ज्या काही बातम्या आहेत, ज्या काही लोकांवर अन्याय अत्याचार होत असतील बहुजन समाजामध्ये, अशा बातम्या तुम्ही कव्हर करून पाठवा. आम्ही तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून पूर्ण ताकद आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ. धन्यवाद गवई साहेब, दवरे साहेब, तुम्ही मला इथं बोलवलं. मला काही भाषण काही चुकलं असेल तर मला, मी त्याच्यावरती काही सांगू शकत नाही. पण याच्यानंतर मुवमेंटचे, बहुजन समाजाच्या मुवमेंटचे आपण कार्यक्रम चालू. तुम्हाला आठवत असेल इकडे तो कार्यक्रम पहिल्यांदा पवारसाहेब आम्ही जिजाऊ सृष्टीवरनं 2014ला लाईव्ह केला होता आणि तेव्हापासून मराठा सेवा संघासोबत लॉर्ड बुद्धा टी व्ही जुळलेला आहे आणि दरवर्षी आपण तो कार्यक्रम लाईव्ह दाखवतो. त्याच्यानंतर बाकीचे चॅनलवाले तिथं पोचले. ते चैत्यभूमीलासुद्धा जे गर्दी होते, ते चैत्यभूमीची गर्दी लॉर्ड बुद्धा टी व्हीमुळे भाऊ आणि भीमा कोरेगावला मी भैयाजी खरकरांसोबत, हिवराडे काका 2011-12ला मी गेलो होतो. फक्त 1000 लोक होते भाऊ भीमा कोरेगावला. सकाळी ते लोक येतात, तिथं वंदन करतात, निघून जातात. पण त्याच्यानंतरच्या वर्षीपासून जेव्हापासून लॉर्ड बुद्धा टी व्हीनी हा कार्यक्रम लाईव्ह दाखवणं सुरू केला, आज जवळपास दरवर्षी भीमा कोरेगाववरती तो 25 लाख लोक, 20 ते 25 लाख लोक तिथं उपस्थित राहतात. हे लॉर्ड बुद्धा टी व्हीमुळे हे तुम्ही लोक नाकारू शकत नाही. सावित्रीबाई फुलेंची जयंती, जिजाऊ जयंती, या सर्व जयंत्या लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून आम्ही समोर आणण्याचा प्रयत्न करतो. मंदिरात बसवला लॉर्ड बुद्धा टी व्ही. काही लोकांनी आपलं बदनामी, ठीक आहे, चालते. तुमचा आशीर्वाद ज्या पद्धतीनं तुम्ही त्यावेळेस मदत केली चॅनलला, आताही तुम्ही मदत करा. आता मागच्या वेळेस आम्ही महाबोधी महाविहाराचा महाराष्ट्रात पूर्ण आम्ही राऊंड टेबल कॉन्फरन्स घेतली. तुमचे ते आमदार सिद्धार्थ खरात त्यांच्या सहयोगाने त्यांनी आम्हाला आर्थिक सहाय्य केलं त्या कार्यक्रमामध्ये. तो पूर्ण महाराष्ट्रात कार्यक्रम घेतला. 12 तारखेला भंते विनाचार्याचा मोर्चा आहे आत्ता, आणि आम्ही 22 तारखेला महाबोधी महाविहाराचा मोठं आंदोलन आम्ही सर्वांनाच बोलवलेलं.
त्याच्यात मला वाटतं ते रामदास आठवले साहेब पण येत आहेत, सर्वच लोक येतात महाराष्ट्रातून. बुद्ध गायला आंदोलनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. असे आंदोलनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून एक आपल्या चळवळीकडे एक माध्यम पाहिजे, इलेक्ट्रॉनिक माध्यम पाहिजे. प्रिंट मीडिया आहे सम्राट आपल्याकडे, तुमच्याकडे येत असलं तर वाढवा केलं. मी पण एक पेपर सुरू करण्याच्या तयारीत आहे. तर जेवढे काही आंदोलनाच्या माध्यमातून हे चॅनल आता आंदोलनासाठी आणि त्याच्यासाठी आम्ही डेडिकेट केलेलं आहे. ते UGCचं तुम्हाला माहीत असेल, UGCवरती आपल्या SC ST आणि OBC मुलांवर फार मोठा अन्याय होता. ते बिल आता 19 मार्चला शेवटची तारीख आहे सुप्रीम कोर्टाच्या तारखेची. कोणीच बोलत नाही आहे महाराष्ट्रामध्ये. लॉर्ड बुद्धा TV आता महाराष्ट्रातल्या शेळके साहेब पूर्ण 15 ते 20 जिल्ह्यांमध्ये देवंदे साहेब आम्ही तो कार्यक्रम आता उभा करून राहिलो. ते मोर्चे झाले पाहिजे, आपल्या लोकांनी मोर्चे काढले पाहिजे, दिल्लीपर्यंत आवाज गेला पाहिजे. अशा पद्धतीनं या वेगवेगळे विषय घेऊन आम्ही समाजासमोर जाण्याच्या तयारीत आहोत. तुमचा असाच आशीर्वाद आमच्यासोबत राहू द्या आणि आम्ही फार प्रामाणिकपणे काम करू.